हे विचार विचार आहे का काकी आजीक विचार. आजी काही चालली काही गेलेलं काय खाली कार्यक्रम होते मंदिर होय आणि धबधबा काय आहे धबधबा त्याच्या खाली असतो पुढे पुढे सरळ सरळ गेला मंदिर कुठला आपल्या देवी आपल्या देवी हा? गिरावळ देवी. चालेल चला धन्यवाद आजी. काय झालं आपल्या गावचा देऊळ आहे गणपती बाप्पाच्या, बट त्याच्यात मध्ये एक प्लॅन मध्ये थोडंसं आम्ही चेंज केलं. काय शिरगावला एक धबधबा आणि तो असता त्यातल्या आता पण पाणी असतं डिसेंबर महिन्यात असं समजलं आमका. त्याच्या आधी जी लाव बट तो धबधबाच आमका भेटत नाही. आता काय समजत नाही काय होतं आता बघते. तर हे बघा हा खाली आता तुम्हाला इकडनं आम्हाला आवाज येतोय, खाली नदी आहे आणि तोच पुढे धबधबा आहे. आता इकडे काय झालं आहे ही थोडीशी झाडांच्या फांद्या ना मध्ये आल्यात ना रस्त्यात, त्याच्यामुळे जरा तोडतोय, नाहीतर काय आपल्या रिक्षेला थोडासा प्रॉब्लेम होईल म्हणून. बाकी काही नाही हो, अशी थोडीशी मेहनत करूची लागता है. चलिये तू ये. हे बघा इकडनं तुम्हाला व्ह्यू नाही दिसणार नदीचा, बट हे बघा ही इकडे ही नदी आहे. थोडंसं बघा दिसत असेल तर हे बघा हे दिसतंय ना, हे नदीचं पाणी आहे आणि तोच पुढे कनेक्ट होतो धबधब्याला. तर आम्ही आता शिरगावमध्ये पाडाघर इकडे आलो आहे. तुम्हाला बोललो ना मी की आम्ही प्लॅनमध्ये थोडासा चेंज करून तुम्हाला धबधबा दाखवायला आलो आहे. तर तुम्हाला जस्ट दाखवतो आणि आपलं जे कोकण आहे ते किती सुंदर आहे ते पण तुम्हाला दाखवतो याच्याने. फक्त आता तुम्ही व्ह्यू बघा बघा. या साईडला पूर्ण हा डोंगर आहे, तिकडे पूर्ण जंगल आणि जंगलाच्या मध्ये ही नदी आणि हा धबधबा म्हणजे हा बघा हा जो आहे ना तो थोडासा धबधबा आहे हा. बट इकडे एक फक्त काय आहे डेंजर असा झोन आहे तो म्हणजे हा बघा त्या साईडला ना जो पाण्याचा हे आहे ना प्रवाह तो जोरात आहे. आणि तिकडे आम्हाला गावकऱ्यांनी पण सांगितलं की तिकडे एक भवरा पण असतो नेहमी, तर तिकडे तुम्ही जाऊ नका. जर तुम्ही इकडे आलात ना शिरगावला तर हे बघा ह्या पाण्यात उतरा, ह्या पाण्यात उतरा चालेल, बट चुकूनही त्या पाण्याकडे जाऊ नका. आणि फक्त तुम्ही आपलं कोकण आत्ता बघा, ते कोकण किती सुंदर आहे आपले हे. आता तुम्हाला मी मेन व्ह्यू कडेच नेतोय, फक्त जरा तुम्ही क्षणभर फक्त जरा थांबा तुम्ही. अरे बापरे काय आहे दगड आहे तो इकडे, त्याच्यामुळे जरा मला वेळ लागतोय. आता जो मी तुम्हाला मेन व्ह्यू दाखवणार आहे धबधब्याचा तो बघा. फक्त तो जो धबधबा दाखवला तो छोटा होता, आता जो मेन धबधबा येईल तो बघा, तो बघा तिकडे तो मेन धबधबा आहे इकडचा. बट इकडे जायला आता काय आहे अजून एक रोड आहे, बट आम्ही काय केलं आम्हाला गावकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या मेन रोडनी या, त्याच्यामुळे आम्ही इकडनं आलो. जस्ट व्ह्यू बघा तिकडे, ती डोंगराचा जो भाग आहे तो एकदम सरळ असा हे आहे कट गेलेला आहे. त्या साईडला पण तो कट आहे. हा मग तुम्हाला मी जरा झूम करून दाखवतो. हा बघा तिकडे जो एक तो डोंगर पाणी बघा दोन्ही डोंगरांच्या मधून वाहत आहे, बट तो जो डोंगराला कट गेलाय तो बघा एकदम सरळ असा गेलाय दोन्ही जागी आणि मधून ती पाणी वाहते. आणि पूर्ण हे जंगल बघा, फक्त हा व्ह्यू बघा आणि मेन म्हणजे हा धबधबा बघा काय व्ह्यू आहे. आणि इकडे तुम्ही नक्की या एकदा विजिटला, कारण का हे पाणी तुम्हाला 12 महिने असतं इकडे. तर आता मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवलाय, खरोखर अद्भुत असा हा व्ह्यू आहे. आणि खरोखर जे आपण बोलतो ना की कोकण हे निसर्गाची एक देण आहे, ती देण खरोखर निसर्गाने आपल्याला म्हणजे खूप आपण असे लकी आहोत जे कोकणाला दिली आहे. बट माणूस हा किती हे करतो ते बघा. परत उदाहरण तुम्हाला सावडाव धबधब्यावर पण दाखवलं आणि हे बघा इकडे पण हा कचरा असाच आहे. निसर्ग
जो स्वतः आपली राखण आणि रक्षण किंवा स्वतः आपली साफसफाई करतो. बट माणूस हा असा आहे की किती आपण आपला चरित्र किती डेव्हलप केलं, किती सुधारलो आपण, बट आपण निसर्गालाही असं घाण करतोच. तरी इकडे कमी घाण आहे. अजून एका तुम्हाला ठिकाणी नेतो. हा व्ह्यू बघा तुम्ही, किती सुंदर असा व्ह्यू आहे. पूर्ण चारी बाजूला गर्द अशी झाडं आहेत, मधी अशी सुंदर अशी नदी वाहते आहे. मी तुम्हाला धबधबा दाखवला. निसर्गाची किमया बघा की त्याने तो डोंगर कसा उभा, दोन्ही डोंगर ते कसे उभे सरळ गेलेले आहेत. बट माणूस काय करतो, माणूस इकडे येऊन हे बघा ही अशी घाण करतो. तर तुम्हाला आम्ही व्ह्यू दाखवण्यासाठी दुसऱ्या मार्गे पण आलो. तो थोडासा हे बघा इकडनं अशी वाट आहे ती, बट काय थोडासा झाडं होती त्याच्यामुळे मी मोबाईल काढला नाही. बट हा व्ह्यू बघा, त्याच्याहून जबरदस्त व्ह्यू आता हो बघा, जेव्हा दाखवीत तुमका. ए बाबा अय नको ते हे नको करू. काय आपण सेफ राहायचं, एवढी पण हे नाही करायची. तुम्ही जर आलात पर्यटन स्थळाला, फक्त आता हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघा तुम्ही. आणि मी जे तुम्हाला बोललो ना की निसर्गाची किमया बघा काय आहे. पूर्ण त्या बागी पूर्ण जंगल, ह्या साईडला जंगल, मधून नदी वाहते, इकडे धबधबा आला. आणि हे जे पठार आहे ते बघा किती सरळ कट आहे. जरी ती पाण्याने कट केलं असेल किंवा कसंही झालं असेल, आणि हे मधून पाणी वाहते. बट हा जो डोंगराचा भाग आहे तो बघा तिकडनं ते पूर्ण इथपर्यंत अशी वाटते की कोणीतरी एक रचनाच केली आहे. म्हणजे कारागीर कसा कारागिरी करतो तशी निसर्गाने पूर्ण कारागिरी केलेली आहे. तर हा स्पॉट तुम्हाला सगळ्यांना नक्की रेकमेंडेड आहे की तुम्ही शिरगाव येते. थांबा मी फक्त गावाचं नाव विसरले परत. गावाचं नाव काय. तर आता बघा आपण त्या मार्गे आलो धबधब्याला जायला आणि सरळ हा बघा असे गेलेलो आणि त्या साईडला तो एंड भाग आहे. आणि जो आत्ता मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवला तो हा बघा इकडनं असं उतरून. बट ही वाट थोडीशी रिस्की आहे ज्यांना जाता. बट इकडे तुम्हाला काय जाऊन फायदा नाही होणार. इकडनं तुम्हाला फक्त वरून व्ह्यू बघायला भेटणार. तर मी असंच सांगेल तुम्हाला की ह्या जर मार्गे आलात, कारण का हा एकच रोड आहे, तर सरळ तुम्ही खाली जावा. तिकडनं तुम्हाला जर म्हणजे पाण्यात पोहायचं असेल किंवा काही मज्जा आहे तर ती करता येईल. आणि व्ह्यू जर पूर्ण व्ह्यू बघायचा असेल वरून तर इकडनं बघा. पावसाळ्यात तर पाण्यात जास्त उतरू नका, कारण का आत्ता डिसेंबरचा महिना आणि आत्ताच पाण्याला खूप प्रवाह आहे आणि ह्या पाण्यात भवरे आहेत जसं मी मगाशी बोललो तुम्हाला. तर थोडंसं सावधानीने हे करा, बस एवढंच सांगणे. आणि नक्की विजिट द्या आणि आलात तर साफसफाई ठेवा. तर आता आपण जाऊचा दाभोळच्या गणपती. तर आता आपण इकडनं निघूया.